महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशन सुरू आहे। हिवाळी अधिवेशन सुरू असताना या ठिकाणी नागपूरच्या विधान भवनाच्या काही अंतरावरती या ठिकाणी मोर्चा आलेला आहे। इथे टोपीवरती मी पोलीस असं लिहिलेलं आहे। काय नेमका मागणं आहे आणि कुठला मुद्दा आहे? पोलीस पाटील म्हणून लिहिलेला आहे या ठिकाणी, मी पोलीस पाटील लिहिलेला आहे। तर आपण यांच्याकडून जाणून घेऊया काय नेमके मुद्दे आहे। मी पोलीस पाटील असं प्रत्येक टोपीवरती इथे दिसून राहिलेले आहे। तुम्ही मोर्चा करून आले, काय नेमक्या मागण्या आहे? आमची मागणी प्रथम आधी तुमच्या संघाचे नाव सांगा आणि तुमच्या आमचा संघ महाराष्ट्र राज्य गाव कामगार संघ आणि महाराष्ट्र असोसिएशन संघ दोन मिळून मोर्चा आमचा इथे निघला आहे। आमची प्रथम मागणी आहे मानधन 15,000 सुरू आहे आमचं, 15,000 वरून 25,000 व्हायला पाहिजे। दुसरी मागणी आमची वयाचे 60 वरून 65 व्हायला पाहिजे। तिसरी मागणी आमची रिटायरमेंट नंतर आम्हाला एकमुस्त रक्कम मिळायला पाहिजे। चौथी मागणी आमचे मानधन वेळेवर व्हायला पाहिजे। आमचं मानधन 3-3 महिने मानधन नाही होत। तुम्ही या नवीन सरकारला निवेदन दिले का? हो दिले होते, निवडणुकीच्या अगोदर, विधानसभा निवडणुकीच्या अगोदर काय आश्वासन देण्यात आलं? त्यांनी 1 महिन्यानंतर आमचे मानधन वाढवतो, ज्या काही मागण्या त्या मागण्या सरकार बसली का तुमचं मानधन वाढवणार। आता काय उत्तर काय आलं? तुम्हाला आंदोलन करायची गरज का पडली? त्याच्यासाठी आमचं मानधन वाढ झालं पाहिजे, वयाचे 65 झाले पाहिजे। मला जेव्हा आश्वासन दिलं तर मग आंदोलन का बरं आहे? आठवण करून देण्यासाठी, म्हणजे स्मरण करा, म्हणजे विसरले नाही पाहिजे। आम्ही BLOचं काम करतो, आमचं BLOचं 6-6 महिने मानधन नाही मिळत, आम्हाला पण प्रपंच चालवा लागते। आठवण देवा भाऊला निवडून म्हणजे महिलांनी दिला आणि हे सरकार म्हणजे महिलांनी तयार केलेली सरकार आहे असं बोलले जाते। आपण महिलांसोबत देखील बोलूया। देवा भाऊच्या लाडक्या बहिणी या संपूर्ण महाराष्ट्रात आहे, तुम्ही पण महिला आहे, काय सांगणार देवा भाऊला? त्यांनी म्हणजे आम्हाला 2100 रुपये महिलांना दिले आहे, ते मान्य आहे आम्हाला, पण त्याचबरोबर जे आम्ही पोलीस पाटील आहोत त्यांनी ते मागण्या पूर्ण करायचे आश्वासन दिले आहे, तर त्या अजूनही झालेल्या नाहीये, काही त्या पूर्ण कराव्या आणि त्या म्हणजे तो विसर पडलेला आहे समजा, ते आठवण करून देण्यासाठीच आम्ही इथे मोर्चा घेऊन आलेलो आहे। पोलीस पाटीलचं नेमकं काम काय असते, काय सांगणार? पोलीस पाटील कायदा सुव्यवस्था राखणे, गावामध्ये सर्व महत्वाचे काम हे पोलीस पाटील शासन आणि गावाचा एक दुवा म्हणून काम करत असतो। आणि आता आमचा जो मोर्चा काढायचा उद्दिष्ट असा होता, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी विधानसभा इलेक्शनच्या आधी आम्हाला आश्वासित केलं होतं की तुमच्या ज्या मागण्या आहे 1 महिन्याच्या आतमध्ये आम्ही एक समिती गठीत करून 1 महिन्याच्या आत तुम्हाला तो निर्णय देऊ। आता त्या मागण्या, आम्हाला असा विश्वास आहे त्यांच्यावर का ते आमच्या मागण्या पूर्ण करतील। आणि आताच्या कंडिशनला आमचं शिष्टमंडळ सध्या विधान भवनामध्ये गेलेलं आहे आणि आम्हाला पूर्ण पोलीस पाटीलना अशी अपेक्षा आहे की आमच्या मागण्या माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे पूर्ण करतील। आणि कसं आहे, पोलीस पाटील किती वेतन दिलं पाहिजे? म्हणजे पोलीस पाटीलला आम्ही त्यांचे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे धन्यवाद पण मानतो की त्यांनी आमचं मानधन 6,500 वरून 15,000 पण केलं। आणि कसं आहे, मेडिकल क्लेम बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आवश्यक आहे आणि मानधन हे वाढलं पाहिजे, कारण की आजची महागाई परिस्थिती बघता मुलांचे शिक्षण असतात, गाडीचा खर्च आहे, पेट्रोलचा खर्च आहे आणि जीवन जगत असताना 15,000च्या मानधनामध्ये काही होऊ शकत नाही। पोलीस पाटील नेमकं म्हणजे गावात कुठले कामं करतात, काय सांगणार? आम्ही पोलीस पाटील महसूल विभागाचे पण काम करतो आणि पोलीस स्टेशनचे पण काम करतो, सर्व विभागाची अलर्ट असतो। आम्ही अर्ध्या रात्री आमच्या घरी कोणी आला त्याचे ज्या पद्धतीने सरपंच सुद्धा कामगिरी करते, सरपंच समाजा म्हणजे जो गावकऱ्यांसाठी आहे, तुम्ही नेहमी म्हणजे सतत उभे राहता। आम्ही पोलीस पाटील 24 तास कार्यरत असतो। आम्हाला अर्ध्या रात्री कधी कोणी फोन केला किंवा काही घटना घडली त्याची सर्वप्रथम माहिती आम्हालाच द्यावं लागते, पोलीस स्टेशनला द्यावं लागते, महसूल विभागासोबत आम्हाला काम करावं लागते। म्हणजे आपत्तीजनक कोणतीही पूर परिस्थिती अशी असली, कोणती घटना असली तर त्याची माहिती द्यावी लागते। अपघात मृत्यू काही असं झालं त्याची सर्वप्रथम माहिती आम्हाला पोलीस स्टेशनला कळवावी लागते। भरपूर असे पोलीस स्टेशनच्या माध्यमातून म्हणजे भरपूर असे काही काम आहे पोलीस पाटलाचे, पण ते तुम्हाला जो लागणारा जो खर्च असते या जे 15,000 मिळते यामध्ये पूर्ण भागत नाही, त्यामुळे हे वेतन वाढलं पाहिजे। वेतन वाढवले। आम्ही त्या सरकारचे आभारी आहे। म्हणजे गावातून जिल्ह्यापर्यंत यावं लागत असेल, जिल्ह्याला यावं लागतं, पोलीस स्टेशनच्या मिटिंग असते, उदारनिहाय आहे, भरपूर काही अशा अपेक्षा असतात की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांवर यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, कारण की प्रत्येक वेळेस
3,000चं 6,500 फडणवीस साहेबांनी सकारात्मक अपेक्षा आहे तुमची देवाभाऊकडे? मला 100% अपेक्षा अशी वाटते की त्यांनी केलं म्हणून त्यांना स्मरण करून देण्यासाठी मी आमचा हा मोर्चा आहे. आम्हाला 100% हा मोर्चा म्हणजे विरोध नाही तर एक स्मरणवाला मोर्चा आहे. स्मरण माननीय फडणवीस साहेब आम्हाला 100% न्याय देतील. आमचं शिष्टमंडळ गेलं आणि त्या शिष्टमंडळाने पॉझिटिव्ह न्यूज आणावी अशी आमची देवाभाऊकडे तर आहेच आणि वरचे देवाभाऊकडे आहे अशी मागणी आमची सर्व पोलीस पाटलाच्या माध्यमातून. अध्यक्ष आहेत का इथे कुठे? अध्यक्ष आहे आमचे. आपण नक्कीच अनेक मोर्चे आपण विरोधाचे मोर्चे नेहमी बघायला मिळते पण हा मोर्चा म्हणजे वेगळाच मोर्चा आहे कारण की स्मरण मोर्चा ह्या विरोधात जाणारा मोर्चा नाही आहे. फक्त आपल्या मागण्या आहे ज्या मागण्या पूर्ण करणार आहे सरकार त्याचे स्मरण म्हणजे विसरले नाही पाहिजे म्हणून हा मोर्चा करण्यात आलेला आहे. शासनाच्या कुठल्याही या मोर्चाचा विरोध नाही फक्त आमच्या मागण्या पूर्ण करा ही आठवण या मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. पोलीस पाटील या विषयावरती एक मी प्रश्न विचारायचे आहे. म्हणजे काही माजी सैनिकांनी मागणी केलेली होती की जे रिटायर जे होतात जे माजी सैनिक तर माजी सैनिकांना प्रत्येक गावात म्हणजे पोलीस पाटील बनवले पाहिजे यावरती काय वाटतंय तुम्हाला? मी सर्वप्रथम माझा परिचय देत आहे. मी शिवराम भैयाजी गुचकुले लाखनी तालुका पोलीस पाटील संघ अध्यक्ष या पदावर आहे. आपल्या पोलीस पाटील हा एक शासन आणि प्रशासन आणि गाव याच्यातील एक महत्वाचा दुवा आहे. प्रशासनाला वेळोवेळी ज्या काही अडीअडचणी असतात जे काही कामं असतात ते तालुका दंडाधिकाऱ्यांना त्यांना माहिती द्यावी लागते. पूर्ण माहिती झालेली आहे. माझा प्रश्न होता माजी सैनिकांनी बोलत आहे माजी सैनिक जे म्हणत आहेत ते आम्हाला आमच्या गावामध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर पोलीस पाटील पदी याची वर्णी लागावी परंतु प्रत्येक गावामध्ये सुशिक्षित लोक सुशिक्षित बेरोजगार हे त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये असतात आणि त्याच अनुषंगानं प्रत्येकाची समाजाचा जो घटक आहे शेवटचा घटक आहे त्याची सुद्धा या पोलीस पाटील पदी वर्णी लागावी अशी शासनाकडूनच सुद्धा अपेक्षा आहे. म्हणजे सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे. प्रत्येक जाती धर्माच्या या ठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवार पोलीस पाटील पदी नियुक्त झाल्या पाहिजे आणि त्याच्यानुसार रोटेशन सुद्धा शासन काढत आहे आणि त्या रोटेशन नुसारच या पोलीस पाटील पदाची भरती होत आहे. प्रत्येक वेळी पोलीस पाटील एकाच विभागाकडे पोलीस पाटील देणं हे योग्य नाही. सगळ्यांना संधी नाही मिळणार आहे. यामुळे सर्व जनतेला किंवा सर्व घटकांना संधी मिळणार नाही म्हणून प्रत्येक घटकाला संधी मिळायला पाहिजे. याच्यासाठी शासनाच्याच ध्येय धोरणानुसार त्याची पोलीस पाटलाची नियुक्ती झाली पाहिजे आणि पोलीस पाटील हा पद असा आहे की गावामध्ये कायदा सुव्यवस्था हे तर राखतोच परंतु आम्ही जे पोलीस पाटील आहेत ते पोलीस पाटील गृह विभाग आणि महसूल विभाग वने आणि महसूल विभाग यांचं तर काम करतोच परंतु आरोग्याच्या दृष्टीने महसूल कृषी विभाग आरोग्य विभाग त्याचप्रमाणे गावातील ज्या काही घटना वगैरे झाली तर गावकऱ्यांना म्हणजे पोलीस पाटलांसोबत संपर्क करावा लागतो. कोणतीही घटना घडल्यानंतर आधी पोलीस पाटलालाच त्या ठिकाणी जावे लागते आणि त्याचा अहवाल सुद्धा तालुका दंडाधिकारी यांना द्यावा लागतो. आता आमचा एक महत्वाचा विषय हा स्मरण मोर्चा काढण्याचा उद्देश एकच आहे. आमच्या 31/8/2024 ला नागपूर इथेच आभार मेळावा आम्ही नक्कीच तुमच्या मोर्चा खूप एकदम वेगळाच ठरलेला आहे कारण की लोक विरोधाच्या मोर्चा प्रत्येकाकडे दिसते पण तुमच्या स्मरण मोर्चा म्हणजे स्मरण मोर्चाच आहे कारण की आमच्या 31/8/2024 ला जो स्मरण आभार मेळावा झाला त्या आभार मेळाव्यामध्ये माननीय तत्कालीन उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी आणि आताचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ फडणवीस जी साहेब यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की मी पोलीस पाटील यांच्या मागण्यासाठी सकारात्मक आहे आणि त्याच दृष्टीने त्यांनी 6,500 वरून आमच्या 15,000 रुपयाचं मानधन केलं आणि आम्हाला जाता जाता सुद्धा सांगितलं की पोलीस पाटलांसाठी मी जाताही देईन आणि येता सुद्धा आता हे स्मरण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आमची रक्कम 15,000 रुपये जशी दिली आम्ही आता सध्या समाधानी आहोत. आमची मागणी 25,000ची आहे परंतु आता 15,000 दिले तरी समाधानी आहोत. परंतु आमची महत्वाची एकच मागणी आहे जी सेवानिवृत्तीचे वय आहे 60 वरून 65 वर्ष करण्यात यावं आणि जे सेवानिवृत्त पोलीस पाटील होतात त्या सेवानिवृत्त पोलीस पाटलांना
शासनाकडून कुठल्याही प्रकारचा 1 रुपया सुद्धा दिला जात नाही। तो अनुदान म्हणून किंवा सढळ हाताने म्हणून पोलीस पाटलांना 25 लाख रुपये देण्यात यावे अशी आमची दुसरी रास्त मागणी आहे। आणि तिसरी मागणी, पोलीस पाटील यांचं नूतनीकरण हे दर 5 वर्षांनी होत असते। 5 वर्षावरून नंतर 10 वर्षांनी होते, ही कायमची रद्द करण्यात यावी, हे आमची तिसरी महत्वाची मागणी आहे। मागण्या आमच्या भरपूर आहेत, परंतु ह्या 3च महत्वाच्या मागण्या आमच्या रास्त आहेत आणि ह्या मागण्या शासन दरबारी देवेंद्र भाऊ आमच्या पूर्ण करतील अशी आमच्या सर्व पाटलांना अपेक्षा आहे। महाराष्ट्रातील सर्व पोलीस पाटील बंधू आणि भगिनी यांना सुद्धा या मागण्या सकारात्मकच होतील, मान्य होतील अशा आम्हाला आशा आहे। आणि शासनाचे सुद्धा आम्ही अभिनंदन केलं, आभार मानलं। एवढं बोलून मी माझे 2 नक्कीच पोलीस पाटील यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात या ठिकाणी मोर्चा आणला आणि स्मरण मोर्चा होता। हा सरकारच्या विरोधात नाही तर सरकारना आठवण करून देण्याकरिता हा मोर्चा होता। आपण बघू शकता या ठिकाणी महिला देखील आलेल्या आहे, भरपूर लोक या ठिकाणी आलेले आहे। कॅमेरा पर्सन प्रशांत लक्षणे सह मी श्याम देशकर, नागपूर।